मला उद्या गॅस बुक केलेलं आहे तर उद्या भेटणार आहे. मिळाला, बुकिंग केल्यानंतर मिळाला मला. पण ज्यांचं बुकिंग नॉर्मल झालेलं आहे मोबाईलवरनं, त्याचं 4 तारखेचं बुकिंग आज चालू आहे. म्हणजे 10-12 दिवसाचं सिलेंडर घरपोच मिळणार आहेत. आणि त्यामुळे तर एजन्सीमध्ये सांगतात की तुम्ही पॅनिक होऊ नका म्हणून, सिलेंडरची व्यवस्था झालेली आहे किंवा व्यवस्थित वितरण होईल. आम्ही 2-3 दिवसापूर्वी इथं लाईन वगैरे लागायची आहे आपली गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी, पण आता जेव्हापासून हे बोर्ड लागले तेव्हापासून त्यांनी इथं लाईन वगैरे लावण्यास मनाई केली आहे आणि घरपोच डिलिव्हरी करतील म्हणून हे केलं. आखाती देशांचं युद्ध जवळपास असा 3 आठवडे झालं हे सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम अगदी आपल्या घरातल्या चुलीपर्यंत झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यभरासह देशभरामध्ये अनेक ठिकाणी गॅस टंचाई आहे किंवा गॅस जे आहेत ते उशिरा मिळत आहेत, हे देखील सर्व चित्र पाहिलं. पुण्यात देखील हीच परिस्थिती होती. मात्र पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही आदेश काढलेत, पुढील 4 दिवसांमध्ये अर्थात 96 तासामध्ये बुकिंग केल्यानंतर सिलेंडर तुमच्या घरपोच येणार आहे. कुठेही रांगा लावू नका, पॅनिक होऊ नका, सर्व काही सुरक्षित आहेत. सिलेंडर जे आहेत जे काही ठरल्याप्रमाणे ते देखील मिळत आहेत. थोडीफार त्याच्यामध्ये भाववाढ झालेली आहे, ती देखील तेवढेच पैसे देऊन तो सिलेंडर आपल्याला घेता येणार आहे. त्यामुळे पुण्यात देखील आता दिलासादायक चित्र मिळतं आहे. 2 दिवसांनी पाडवा सण येतो आहे, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. जर सिलेंडर संपला, नाही मिळाला, सण उत्सव कसे करायचे. मात्र ते सर्व आता बाजूला पडून राहिलं आहे आणि याच्यामध्ये सिलेंडर जे आहेत पुणेकरांना हे आता 96 तासामध्ये अर्थात 4 दिवसामध्ये बुकिंग केल्यानंतर मिळणार आहे. आज सकाळी देखील आशादायक चित्र पुण्यातील ह्या गॅस वितरकमध्ये पाहायला मिळालं. लोक ज्यांचं KYC नाही आहे ते KYC देखील अपडेट करून घेत आहेत, देखील नियमांचं देखील पालन करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे सक्तीचे जे आदेश आहेत ते देखील या ठिकाणी लावलेले आहेत. कोणी ऑफिस बाहेर रांगा करू नका, ऑफिसमध्ये सिलेंडर मिळणार नाही. जो पूर्वीप्रमाणे जो घरी सिलेंडर यायचा तो देखील त्याच पद्धतीने घरपोच होणार आहे. फक्त 3-4 दिवस जो काय विलंब होईल किंवा वेळेमध्ये येईल. गॅसचा तुटवडा पुण्यामध्ये नाही आहे आणि सर्वत्र आशादायक चित्र आज पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन पियुषाचा मी प्रीतम पुरे, डिजिटल प्रभात, पुणे. मला उद्या गॅस बुक केलेलं आहे तर उद्या भेटणार आहे. कसं बुक केलं? ऑनलाईन केलं? ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे. KYC अपडेट केलं होतं? हो, KYC अपडेट मिळाला, बुकिंग केल्यानंतर मिळाला मला. मिळाला ना? बुकिंग करावंच लागतं. पूर्वी जसं होतं हो, तसंच. आता लोक जास्त थांबायची सिलेंडर घेऊन पॅनिक. ते नाही, आता ते बंद झालं. त्यांनी त्यांच्या सेंटरला हे केलं आणि तिथे देत आहेत. सिलेंडर तर घरी येणार नाही, घरी नाही आला, मला आणून आणायला जायला लागलं. म्हणजे सिलेंडर मिळतोय. सिंहगड रोडवर जे गॅसच्या सिलेंडरसाठी लाईन लागली होती आधी, आजचं काही दिसत नाही आहे. पण ज्यांचं बुकिंग नॉर्मल झालेलं आहे मोबाईलवरनं, त्याचं 4 तारखेचं बुकिंग आज चालू आहे. म्हणजे 10-12 दिवसाचं सिलेंडर घरपोच मिळणार आहेत. आणि त्यामुळे तर एजन्सीमध्ये सांगतात की तुम्ही पॅनिक होऊ नका म्हणून, सिलेंडरची व्यवस्था झालेली आहे किंवा व्यवस्थित वितरण होईल. अडचण येणार नाही काही. शनिवार जवळ आहे त्यामुळे पाडवा आहे आता, पुढे रामनवमी नाही, आता तुमचं बुकिंग किती दिवस आता 4 तारखेला ज्यांनी बुकिंग केलं त्यांना देतात 1-2 दिवसात. ज्यांचं 5-6 तारखेला झालेलं असं बुकिंग त्यांना अजून 2-4 दिवस लागतील. तेवढा त्यांचा पिरियड आहे. म्हणजे मिळतं, घरपोच देतात ते. हां, ज्यांचं बुकिंग झालं त्यांना घरपोच सिलेंडर मिळणार. लाईनीत थांबायचं किंवा इथं एजन्सीमध्ये पण जरी सिलेंडर आणला तुम्ही घेऊन आलात तरी काही तुम्हाला मिळणार नाही आहे. नमस्कार, माझं नाव निखिल अमलापुरे. आम्ही 2-3 दिवसापूर्वी इथं लाईन वगैरे लागायची आहे आपली गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी, पण आता जेव्हापासून हे बोर्ड लागले तेव्हापासून त्यांनी इथं लाईन वगैरे लावण्यास मनाई केली आहे आणि घरपोच डिलिव्हरी करतील म्हणून हे केलं. तुम्हाला मिळणार आहे घरपोच? हो, आज मिळतो. म्हणजे आमच्या एरियाचे दादाराव साठे आहेत डिस्ट्रीब्युटर, म्हणजे जे डिलिव्हरी मॅन आहेत, ते आज येणार आहेत म्हणे.